झी 24 तास महिला सन्मान को पॉवर्ड बाय चितळे बंधू, ओनली लव्ह, नो पाम ऑइल, पारसनाथ तेल, सुंदर मी निरोगी मी, स्पेशल पार्टनर GP पार्सिक सहकारी बँक लिमिटेड, नव्या युगाचं स्मार्ट बँकिंग, सुदर्शन सौर. सोलार म्हटलं की 35 वर्षांपासून एकच विश्वास, विश्वासार्ह नाव सुदर्शन सौर. झी 24 तास आयोजित महिला सन्मान 2026 या कार्यक्रमामध्ये मी अनुपमा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. घरातला साहित्यिक वारसा, त्यातून समाजकारणाचा वसा, महिलांसाठी स्त्री आधार केंद्राचा उभारून त्यांनी महिलांना एक हक्काचं ठिकाण तयार केलं. त्यांचा आवाज त्या बनल्या. समाजकारणापासून राजकारणामध्ये एका उंचीवर त्यांनी स्थान मिळवलं. हा लढा खरं तर काही सोपा नव्हता. नीलमताईंचा प्रवास आपण खूप मोठा हा पाहिला राजकारणातला. आज महिला सन्मानच्या निमित्तानं हा सगळा प्रवास आपण नीलमताईंबरोबर उलगडूया आणि या कार्यक्रमातून खरं तर राजकारणामध्ये येऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी काही निश्चित विचार आपण देऊया. कारण नीलमताईंचा हा जो सगळा आवाका आहे समाजकारणाचा, राजकारणाचा, मला वाटतं की अशा व्यक्तींच्या या सगळ्या कारकिर्दीतून आपल्याला सगळं उलगडून मिळेलच आणि त्यातून आपल्याला हा सगळा वसा घेऊन पुढे द्यायचा आहे आपल्या पुढच्या पिढीला. त्या दृष्टीने ही मुलाखत खूप महत्त्वाची असं मला वाटतं. शिवसेनेच्या नेत्या, त्याचप्रमाणे विधान परिषदेच्या आमदार आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांचं मी मंचावर स्वागत करते. नीलमताई, खरं तर मुलाखतीच्या सुरुवातीला मला असं वाटतं की तुम्ही महिलांसाठी खूप मोठा जो लढा उभा केला आत्तापर्यंत, तुमच्या कारकिर्दीची सुरुवातच म्हणजे तुम्ही डॉक्टर जरी असलात तरी महिलांसाठी तुम्ही आवाज बनला. तर कळीच्या मुद्द्यापासून सुरुवात करते. सध्या राज्यामध्ये जो खूप महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न गाजतोय तो म्हणजे महिलांवर झालेले अत्याचार आणि जे अत्याचाराचं प्रमाण आहे ते गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय, वर्षांमध्ये इनफॅक्ट खूप वाढत गेलेलं आहे. आत्ताचं हे भोंदूबाबाचं प्रकरण म्हणूया किंवा या आधीसुद्धा गावागावांमध्ये अशा अनेकदा घटना घडलेल्या आहेत. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार झालेले आहे, महिला सापडतात, या सगळ्या घटनेकडे आपण कसं पाहता? तर पहिली गोष्ट म्हणजे हे प्रकरण उघडकीला आलं आहे म्हणजे त्याच्यात कुणाला न कुणाला त्यातल्या चाललेल्या गोष्टी खटकल्या आणि त्यांनी त्याच्यावरती वाचा फोडायला सुरुवात केली. परंतु समाजामध्ये विश्वासघात करणं हे एक फार मोठं षडयंत्र झालेलं आहे. आणि बऱ्याचशा वेळेला आपण बघतो की छोट्या छोट्या गोष्टींसाठी अशी आपल्याला प्रवृत्ती दिसते. हे नाशिकला जे बुवाबाजीचं सगळं आपल्याला कांड झालेलं दिसतं आहे त्याच्यामध्ये एक असं दिसतं आहे की खूप वर्ष ही व्यक्ती फसवत होती परंतु कोणी पुढे आलं नाही. खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे, बाकीच्या सामाजिक व्यक्ती आहेत, राजकीय व्यक्ती आहेत, पण त्यांच्याकडे न जाता अशा माणसाकडे जाऊन त्यांनी ज्या सगळ्या वापरलेले आहेत प्रकार, सगळ्या ट्रिक्स, खोटा साप दाखवणं, महिलांवर अत्याचार करणं, खरोखर अजूनही आपला समाज स्वतः विचार करत नाही असं मला वाटतं. माझा जन्म पंढरपूरचा आहे. तिथे खूप संत आणि वेगवेगळ्या प्रकारचे वारकरी परंपरेचे लोक यायचे आणि माझे आजोबा हे सावरकरवादी होते आणि त्यांनी मला, माझ्या बहिणीला, आमच्या मावशींना, सगळ्यांना एक सांगितलं होतं. काही लोकांना एखादंच ते पटणार नाही परंतु त्यांनी सांगितलं असेल तुम्ही जा, पण जिथे कुठे जाल तर जे बाबा किंवा जे महाराज हयात आहेत, जिवंत आहेत, त्यांच्या तुम्ही मठात जायचंच नाही. अच्छा. ते गेल्यानंतर त्यांच्या म्हणजे तुम्ही प्रवचन ऐका, चर्चा करा, पण एकट्याने असं कुठल्याही हयात बाबाला भेटायला जायचं नाही. हे किती वर्षांपूर्वी किती म्हणजे जवळजवळ आता 45-45-50च्या सुमाराला त्यांनी हे सांगितलं. कारण आचार्य अत्रे यांचं नाटकही गाजलेलं होतं, बुवा तेथे बाया, आणि अशा प्रकारनी एकट्या स्त्रीचा गैरफायदा घेणाऱ्या प्रवृत्ती आहेत. आणि त्याच्यामुळे खरं सांगायचं तर माझ्याकडे बरेच लोक येतात की आम्ही अमुक गुरुजींना घेऊन येतो, अमुक बाबांना घेऊन येतो. मी ज्यांचं काही वाचन केलेलं आहे आणि मला माहिती आहे स्वतःला, त्यांना मी मंदिरात वगैरे भेटते. मंदिरात गेले तर तिथे नमस्कार करते किंवा भेटते. अर्थात पदरानी पाय वगैरे पुसत नाही कोणाचे. लग्न कार्यांमध्ये सुद्धा जी प्रथा आपण बाजूला काढली आहे तर ती आपण एवढी करायची गरज नाही आहे. परंतु आदर जरूर व्यक्त करते. परंतु कोणीही मला म्हणाला आम्ही तुमच्या घरी येतो तर मी त्यांना सांगते की नको, मी तुम्हाला आरती किंवा कीर्तनाच्या याला भेटीन. आणि एकतर अतिशय मोठी व्यक्ती आहे, त्यांनी सांगितलं की मी 2-3 दिवस मुक्कामाला येतो, त्याने मी नम्रपणे नाही सांगितलं. कारण आपला श्रद्धा आहे पण त्याचा दुरुपयोग जर का होणार असेल का नाही आपल्याला माहीत नाही आहे. तर अशा वेळेला आपली ज्या गोष्टीवरती श्रद्धा आहे तर त्या माणसाकडून विश्वासघात करून द्यायची संधी त्याला का द्यायची असं मला प्रश्न वाटतो. आणि याच्यात महिला बोलल्याच नाहीत. आता सातत्याने पुढे सगळे FIR वगैरे येत आहेत. स्वतः देवेंद्रजी फडणवीस यांनी आधीच SIT याच्यात जाहीर केलेली आहे. त्यामुळे नवीन काही सुधारणा त्यांना
करायला सांगणं, म्हणजे खरं सांगायचं तर आपण इथे कार्यक्रम घेत असताना तळमजल्यावरती सांगायचं की हा कार्यक्रम कसा तुम्ही करा, असं असतं थोडं काही वेळेला. परंतु त्यामुळे संपूर्ण दुनिया त्यांना सूचना देते की एप्स्टीन फाईल ते आहेत की नाही, तमकं आहे की नाही, तमकं आहे की नाही. मला असं वाटतं की जे पोलीस व्यवस्थित काम करत असतात त्यांच्यावर अशा कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नसतो. आणि ज्या गोष्टी समोर येतील त्यातून आज ना उद्या देर है लेकिन अंधेर नाही आहे, या खरातला शिक्षा मिळणार म्हणजे मिळणारच. अगदी. नीलमताई, आत्ता तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलात आणि मला हे उदाहरण खूप महत्त्वाचं वाटतं की जो 50 वर्षांपूर्वीची जी विकृती होती ती अजूनही आहे. मात्र महिलांच्या मानसिकतेत तसा फरक पडला नाही, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा महिला अशा प्रकरणामध्ये बळी जातात, म्हणजे अत्याचारग्रस्त होतात, तेव्हा नेमकं काय आहे की का तो अवेअरनेस येत नाही आहे, किंवा हे कुठे नेमकं चुकतं आहे? हे बहुधा सामाजिक कारण आहे आणि तुम्ही समाजकार्य केले त्यामुळे तुम्हाला हे खूप जवळून कळलं असेल. एक तर पहिली गोष्ट म्हणजे महिला असो पुरुष असो फार मोठ्या प्रमाणात असुरक्षित असतात. आणि आपल्याला प्रमोशन पाहिजे म्हटल्यावरती काही काही फॉरवर्ड्स येतात की तुम्ही 11 माणसांना हा पाठवा म्हणजे तुम्हाला शुभवार्ता कळेल. आणि बरेचसे लोक 11 वेळा करतात फॉरवर्ड या गोष्टी ज्या आहेत त्या. त्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये काय फरक आहे तो ज्याचा त्याला कळला पाहिजे. आणि तो कळत नाही याचं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रबोधनाची माहितीच नाही आहे. दुसरं कुणाचा न कुणाचा दबाव असतो. आणि तिसरं म्हणजे स्त्रियांची प्रचंड अवलंबित्व असं आहे की एक बाबा एक 15-20 वर्षापूर्वी गुजरातमध्ये पोटाला हात लावला की मुलगा होतो असं म्हटल्यावरती गाड्याच्या गाड्या भरून शेकडो स्त्रिया गुजरातला जात होत्या. त्याच्यामुळे स्त्रिया या समाजाच्या दबावामुळे मुलगा पाहिजे म्हणून, लग्न जमलं पाहिजे म्हणून अशा गोष्टींच्यासाठी आहारी जातात. आणि त्याच्यामध्ये मर्यादा सुटून अगदी वस्त्रहरण व्हायची वेळ आली तरी त्यांना भीती वाटते की बाबा मी कसं या माणसाच्या विरुद्ध बोलू. पण पुरुष वर्गही तेवढाच झालेला दिसतोय अगतिक. मला असं दिसतं की गाड्या देत आहेत, परदेशी नेत आहेत, खोटाच हा पाय कळतोय तरी घाबरत आहेत त्याला. तर या सगळ्या गोष्टींच्यामध्ये जेव्हा माणूस पूर्णपणाने त्याच्यावर अवलंबून होतो त्या अवलंबूनपणाचा गैरफायदा घेतला जातो असं मला वाटतं. दुसरं आपलं एक मानवी मन आहे की कोणी चांगलं बोललं तर ते खरं वाटतं, तसं नसतं जगामध्ये. आणि तिसरं आपण मुलांवर संस्कार करतो की आपण चांगले असलो की जग चांगलं असतं, पण तसं नाही आहे. आपण चांगले असलो तरी आपल्याला फसवणारी लोकं पण असू शकतात. याच्या बाबतीमध्ये तेवढी जागरूकता नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. अगदी. सामाजिक महिलांच्या या प्रश्नापासून मी थोडंसं राजकीय एका प्रश्नाकडे वळते. सध्या आपण पाहतोय की खूप चांगलं खरं तर एक चित्र आहे की महिला राजकारण्यांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलं. आत्ता जी निवडणूक झाली त्यामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये महिला उमेदवार निवडून आल्या. महापालिका असू देत, अगदी विधानसभेच्या निवडणुका असू देत. तर राजकीय वातावरणामध्ये किंवा या राजकारणामध्ये टिकताना महिलांना एक विशिष्ट महत्त्वाकांक्षा ठेवावी लागते. हे उदाहरण तुम्ही कशाशी एकतर आता रिलेट करताय, कारण तुम्ही हसताय सगळ्यात पहिल्यांदा. तर या राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी असं काही गोष्टी घडतात का? म्हणजे तुम्हाला काय वाटतं याच्यावर? राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी अशा घटना याच्यापूर्वी पण म्हणजे अगदी 85-90ला वगैरे सुद्धा घडलेल्या आहेत. जुने ज्यांनी राजकारण कव्हर केलं त्या लोकांना माहिती आहे की ज्याच्यात एका पक्षाचा कार्यक्रम होता कलकत्त्याला आणि त्या ठिकाणी ट्रेनमध्ये जातानाच इतक्या महिलांवर बलात्कार झाले होते. आणि नंतर जेव्हा स्टॅम्पेड झालं तिथे काही दुर्घटना घडली त्या स्टेडियममध्ये, तर त्या स्टेडियममध्ये शेकडो अंतर्वस्त्र सापडली होती महिलांची. हा प्रसिद्ध आहे, मी नाव पक्षाचं सांगत नाही आहे, परंतु ही एक गोष्ट. दुसरं तिकिटाच्यासाठी महिलांनी आक्रोश देखील केलेले आहेत, कोर्टात गेलेले आहेत की आमचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला, डायरेक्ट ऑफर दिली. परंतु महिलांना 94 सालापासून आरक्षण मिळाल्यानंतर स्त्रियांची संख्या वाढली राजकारणामध्ये. स्त्रिया जास्त ग्रुपनी जायला लागला. आणि मला आठवते की 93 साली महिलांचं शिबिर घेतलं मी पहिलं बीडमध्ये. आणि त्या स्त्रियांना विचारलं की तुम्हाला सगळ्यात आनंद कसला झाला, तर त्यांनी सांगितलं की पुरुषांच्या गाडीमध्ये बसून जावं लागत नाही, आम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा स्टँडिंग कमिटी अध्यक्ष म्हणून गाड्या मिळतात, म्हणून आम्ही स्त्रिया सुरक्षितपणे प्रवास करू शकतो. त्याच्यामुळे इथून ते आता 50% आरक्षण मिळाल्यामुळे स्त्रियांची संख्या वाढलेली आहे. पण महत्त्वाकांक्षा जी आहे त्या महत्त्वाकांक्षेमध्ये पुरुष वर्ग जसं काही वेळेला लाच देतो तसं स्त्रीला अशा पद्धतीने शरणागत करणं आणि तिचा त्याच्यावर विश्वास बसणं, अशा गोष्टीतूनच बऱ्याच वेळेला वासनाकांड झालेली दिसतात. परंतु काही वेळेला तो सौदा पण असतो आणि म्हणून मग स्त्री ते बोलायलाच इच्छा मागत नाही, कारण तो सौदा तिला काहीतरी देणारा असतो कशाच्या तरी बदल्यामध्ये. आणि मग ते ज्या वेळेला तुटतं त्यावेळेला ती मग म्हणायला लागते की माझी फसवणूक झाली. असं सुद्धा दुर्दैवाने काही वेळेला होतं. पण आता विशाखा समिती झालेली आहे, हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेससारखी कायदे झालेले आहेत, मी टू सारखी चळवळ झाली मोठी,
2018मध्ये की ज्याच्या स्त्रियांनी समोर येऊन या गोष्टी सांगितल्या. माझं तुमच्या सगळ्या पुरस्कार विजेत्यांना असं सांगणं आहे की ज्यांना असं वाटत असेल की आम्ही राजकारणात जाऊन काम करू शकतो, आमच्या कुटुंबात आम्हाला सहकार्य आहे किंवा कुटुंबात सहकार्य नसलं तरी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही त्यांना या बाबतीमध्ये हळूहळू कन्व्हिन्स करू शकतो, तर त्या स्त्रियांनी अगदी मुक्त मनाने राजकारणामध्ये जरूर यावं. त्यांना वाटेल त्या योग्य पक्षामध्ये. त्याच्यात अर्थात पत्रकारसुद्धा महिला आणि मुली आल्या असं मला वाटतं की ज्यांना वाटत असेल तर त्यांनी, कारण शेवटी एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला आमदारांची संख्या वाढवायला प्रत्यक्षामध्ये नुसतं पक्षांमधून ते केडर येईल असं नाही आहे, पण त्याच्यासाठी निदान 3-4 वर्ष काम करायला लागतं. बऱ्याच जणांना सगळं आयती संधी पाहिजे असते. खूप जणींची समजूत अशी, अनुपमा मी वाढवत नाही जास्त, पण इव्हेंट म्हणजे राजकीय कार्यक्रम असं झालेलं आहे. असं नाही आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही किती वेळ देता, किती प्रमाणामध्ये त्याला विश्वास वाटतो आणि त्यातून तुमचा रिझल्ट किती आहे याच्यावरती बऱ्याचशा लोकांचा विश्वास अवलंबून असतो असं मला वाटतं. अगदी नीलमताई, खूप महत्त्वाचा मुद्दा आता तुम्ही म्हटलात की तुम्ही खरं तर एक नवीन आशादायी चित्र आमच्या सगळ्या महिला भगिनींसमोर उभं केलं की राजकारणामध्ये आता तुम्हाला एंट्री मिळवता येणं खरं तर सोपं आहे असं नको म्हणूया आपण, पण शक्य आहे. म्हणजे वाईड स्कोप आता त्यासाठी निर्माण झाला आहे. मात्र आत्तापर्यंतचा जर इतिहास पाहिला तर निवडून येण्याचं प्रमाण आहे, मान्य आहे, पण मंत्रीपद मिळणं हे अजूनही तसं म्हटलं तर कमीच आहे. जर आपण आत्ता राज्याचा विचार केला तरीसुद्धा आपण पाहताय की हाताच्या बोटावर मोजण्या इतपत महिलांना मंत्रीपद आहे आणि हा इतिहास आहे. म्हणजे आत्तापर्यंत हेच घडतं आहे. तर मग याकडे कसं बघायचं, कारण मंत्रीपद ही अल्टिमेट ह्याची पायरी आहे ना शेवटची. मंत्रिपदाच्या मध्ये असं आहे की केंद्रामध्ये त्या मानाने महिला मंत्र्यांची संख्या जास्त आहे राज्यांच्या मानाने कुठल्याही, किंवा अर्थमंत्री पदासारखं अतिशय महत्त्वाचं पद निर्मला सीतारामन यांना, नाहीतर महिलांना म्हणजे फक्त महिला बालविकास विभागाचं मंत्री करायचं असं होतं. तर आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा पर्यावरण मंत्री आहेत, नगरविकास राज्यमंत्री आहेत. क्रीम खाते त्या मानाने कमी आहेत राज्यात, म्हणजे नाहीच आहेत म्हणायला हरकत नाही. मुळामध्ये असं आहे की आता आमच्या पीठासीन अधिकारी म्हणजेच प्रिसाइडिंग ऑफिसर्स म्हणजे सभापती, उपसभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष, तर जगातल्या आम्ही जो 18-19 देशात जाऊन आलो तिथे या 4 पदांपैकी 2 पदांवर महिला असतात. पण मला उपसभापती पदावरती काम करायला लागण्याच्या आधी मी 18 वर्ष विधान परिषदेत काम केलं होतं आणि 55 वर्षांनी महाराष्ट्रामध्ये पहिली मी उपसभापती झाले. आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी ज्याला शब्द आहे की ग्लास सिलिंग, काचेचं छत असतं आणि ते आपल्याला दिसत नाही, पण त्यांना कुठे ना कुठे थांबवलं जातं. आणि याला कारण मला असं वाटतं की स्त्रिया मास लीडर ज्या होतात त्यांना उलट डावललं जातं. ज्या मास लीडर नाही आहेत त्यांच्याबद्दल जरा जास्त कम्फर्टेबल वाटतं बऱ्याच वेळेला लोकांना. आणि विधान परिषद आमचं अपर हाऊस आहे, कुठलंही आरक्षण नसताना मला विधानसभेतून विधान परिषदेत मी निवडून आले. परंतु राजकारणामध्ये छुपा विरोध आणि प्रत्यक्ष विरोध असे दोन्ही विरोध प्रत्येक लोकप्रतिनिधीला सहन करावे लागतात. तर स्त्रियांना काही वेळेला तो विरोध कळत नाही कसं त्याच्यातून मार्ग काढायचा. आणि बऱ्याच स्त्रियांचं असं होतं निगोसिएशनची स्किल स्त्रियांना अशी पद्धतशीरपणे फार कमी शिकलेले आहेत. ते पहिल्यांदा तर निगेटिव्हच सुरुवात करतात कोणालाही भेटलं की आम्हाला संधी मिळत नाही, आम्हाला हे मिळत नाही, आम्हाला ते मिळत नाही. मग दुसऱ्या महिलांनाच प्रसिद्धी मिळते, आम्हालाच प्रसिद्धी मिळत नाही. तुमच्याकडे येत असतील, कमलेशकडे बऱ्याच जणी असं सांगायला, तीच सारखी दिसते टी व्हीवरती. आता प्रश्न असा असतो की काय काय निकषांनी लावलं जातं. त्याच्यामुळे थोडंसं मला असं वाटतं की पहिल्यांदा पॉझिटिव्ह बोलावं, कुणाशी बोलताना थोड्या वेळेमध्ये बोलावं आणि त्या माणसाचं आपल्याकडे किती काय काम आहे हे विचारून घेऊन मग बोलावं आणि कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. तर या 4 गोष्टी जशा कळायला पाहिजे तसं काय नाही बोलायला पाहिजे हे कळलं तर राजकारणात स्त्रिया बऱ्याचशा यशस्वी होतील असं मला वाटतं. अगदी राजकारणात येण्याची ही एलिजिबिलिटी आणि त्यातले हे तुम्ही काही चेक पॉईंट सांगितले ते मी आता टिक मनात करत राहिले. कार्यक्रमाच्या अगदी मी शेवटच्या टप्प्यात येते. खरं तर तुमचा फिटनेस म्हणूया किंवा तुम्ही जशा आहात तशाच आहात, तर मला वाटतं आपण जाता आपल्या सगळ्या भगिनींसाठी तुमच्याकडून ही टिप. एक गोष्ट मी सोडून दिली आहे की वजन कमी करायचा प्रयत्न करणं, कारण फार काही त्याच्यावरती होत नाही परिणाम असं लक्षात आलं आणि त्याच्या डिप्रेशनमुळे तुम्ही जास्त डिप्रेस होता आणि अजून काय पाहिजे ते खाता म्हणून. पण एक आहे BP, शुगर हे सगळे गोष्टी नियंत्रित राहाव्यात या दृष्टिकोनातून आपण जेवढा प्रवास करतो त्या प्रवासामध्ये आपल्याला योग्य शरीराच्या दृष्टीने होईल तेवढा आहार असणं. आणि महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस जेव्हा येतो तुम्हाला तर त्यावेळेला काय करायचं, तर मी रोज डायरी लिहून ठेवते. त्याच्यात चांगलं काय झालं ते लिहिते आणि एखादी गोष्ट वाईट झालेली लिहिते. म्हणजे मनामध्ये ताणतणाव आला असेल तर तो ताणतणाव जो आहे तो आपोआप दूर होतो. आणि आहे तशीच दिसते, म्हणजे मी 25व्या किंवा 30व्या वर्षीसुद्धा अशीच राहत होते, तशीच राहते.
त्याच्यामुळे त्याच्यासाठी मी काहीतरी वेगवेगळे प्रकार वगैरे फार काही केलेले नाही आहेत. परंतु महत्त्वाचं म्हणजे आपण थोडंफार जेवढं शक्य होईल तेवढं चालणं, एक्सरसाइज या गोष्टींच्या बरोबर आपल्या तब्येतीच्याबद्दल खूप महिलांना भास होतात सारखे, मला हा आजार आहे, मला तो आजार आहे, तो आजार आहे. आणि दुसरं अनुपमा प्रचंड वेडा हे बायकांना लागलेलं ते म्हणजे ती सुंदर असली तरी अजून सुंदर दिसलं पाहिजे, अजून सुंदर दिसलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी सारखी क्रीम्स, घरातले लोक त्या क्रीमच्या वासाने खरे कंटाळून जातात, पण ती क्रीम सगळी घरामध्ये. त्याच्यानंतर प्लास्टिक सर्जरी, बोटॉक्स, काय काय प्रकारची मशीन्स लावून घ्यायची. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या कुठे थांबायचं तर प्रत्येकीने विचार करायला पाहिजे. आवर बॉडीज आवर सेल्समध्ये आणि स्त्रियांच्या चळवळीमध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट एक सांगितलेली आहे की प्रत्येक स्त्री सुंदर आहे याचा तिने आत्मविश्वास ठेवून शरीराच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया असं म्हणायचे की स्त्रीचं सौंदर्य बघणाऱ्याच्या डोळ्यात असतं. खरं आहे. आणि त्यामुळे मी खुश दिसते कारण बघणारे तुमच्यासारखे लोक मला कॉम्प्लिमेंट्स देतात त्यामुळे मी खुश दिसते. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद. मला वाटतं हा आपल्या कार्यक्रमाच्या शेवटी आल्यानंतर हा खूप छान मूलमंत्र तुम्ही दिलात. खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही झी 24 तासच्या मंचावर आलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, मी मनश्री पाठक आणि झी 24 तास महिला सन्मानच्या या विशेष सत्रात तुमचं खूप खूप स्वागत आपण करत आहोत ते म्हणजे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचं. खरं तर रितू तावडे यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. रितू तावडे ह्या अनेक वर्ष राजकारणात तर आहेतच, मात्र रितूजी तुम्ही खूप चांगल्या खो खोच्या प्लेयर आहात. मैदानातला खो खो तुम्ही गाजवलेला आहे, राजकारणात सुद्धा खो खो गाजवता आहात. मैदान खो खोचं मारलं होतं, आता राजकारणाचं मैदान सुद्धा महापौर बनून मारलेलं आहे. तर राजकारणातला खो खो जमतोय की आऊट होत आहे? खेळातला खो खो हा वेगळा असतो, राजकारणातला खो खो हा वेगळा असतो कम्प्लिटली. तर त्या ठिकाणी खेळामध्ये आपण अगदी बोलतात ना की पूर्ण त्या मातीशी समरस होतो आणि आपण खेळत राहतो. आपल्याला कळत नाही, आपल्याला फक्त एवढंच कळतं की हा तो पोल आहे समोर आणि त्या पोलवरती मला त्या माझ्या समोर जी आहे त्या ठिकाणी मला पोलवरती तिला आऊट करायचं आहे. पण ह्या ठिकाणी मात्र राजकारणामध्ये खो खो खेळताना आपल्याला आपल्या बाजूला कोण आहे, आपल्या समोर कोण येणार आहे, आपल्याला आऊट करताना काय काय पैत्रे त्याच्यामध्ये घ्यावे लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून राजकारणातला खो खो हा खेळावा लागतो. तर त्यामुळे खेळातला खो खो हा सोपा आहे, राजकारणातला खो खो हा थोडा कठीण आहे. नक्कीच राजकारणातला हा खो खो तुमच्या आधी महिला महापौर बनून मुंबईच्या महापौरांनी खेळलेला आहे. म्हणजे थोडक्यात असं आहे की मुंबईला यापूर्वीसुद्धा महिला महापौर मिळालेल्या आहेत. आजपर्यंत या महापौरपदी मुंबईच्या ठाकरेंच्या रणरागिणी बघितलेल्या आहेत. आता भाजपच्या रणरागिणी म्हणून तुम्ही त्यांना कसं उत्तर देत आहेत? खरं तर महिला महापौर मिळणं ही मुंबईसाठी एक गर्वाची बाब आहे. मुंबईमध्ये महिलांची संख्या खूप आहे, महिलांचे प्रश्न देखील अनेक आहेत. तर त्याला तुम्ही कसं उत्तर देताय? एक जवळपास 44 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाची महिला महापौर म्हणून बसण्याचा सन्मान जो आहे तो आदरणीय आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या आशीर्वादाने, जे वरिष्ठ आहेत त्यांच्या आशीर्वादाने मला मिळालेलं आहे. आणि ह्या ठिकाणी काम करत असताना मला माहीत होतं की माझ्यासमोर जवळपास 100च्या वरती संख्या आहे जी विरोधात आहे आणि मला त्यांना उत्तरं द्यायची आहे. त्यामुळे महापौर पद हे माझ्यासाठी अतिशय मोठं सन्मानाचं पद असलं तरी त्या क्षणी मला जबाबदारीची पूर्ण जाणीव होती. आणि मला माहीत होतं की सभागृहामध्ये सुरुवात करत असताना यांच्या विविध प्रश्नांचा भडीमार तो त्या ठिकाणी येणार आहे आणि त्याला पूर्ण तयारीनिशी उत्तर देण्याची मी पूर्ण तयारी त्या ठिकाणी ठेवली होती. म्हणजे मी गृहीत धरूनच होती की मी ज्या दिवशी खुर्चीवर बसणार त्या दिवशी विविध प्रश्नांना मला उत्तरं द्यायची आहे आणि सभागृह सांभाळायचं आहे. तर ही पूर्ण तयारीनिशी मी त्या ठिकाणी सभागृहामध्ये कामकाज माझं यशस्वीपणे सुरू केलेलं आहे. ट्रॅफिक जॅमची समस्या प्रचंड आहे आणि या ट्रॅफिक जॅमचा फटका मुंबईकरांना जितका बसतो, खरं तर त्या मुंबईकरांमधल्या महिलांना सुद्धा खूप जास्त बसतो. कारण ही ट्रॅफिक जॅम पार करून वाहतूक कोंडीचा सामना करून घरी पोहोचणं, स्वयंपाक करणं, मुलाबाळांना सांभाळणं आणि पुन्हा दुसरा दिवस सुरू करणं ही तारेवरची कसरत आहे. महिलांसाठी मुंबईतलं ट्रॅफिक कधी सुसह्य होणार आहे? मी या ठिकाणी सांगू इच्छिते की 2014 नंतर ज्या पद्धतीमध्ये मुंबईमध्ये जो चेंजेस बघायला मिळालेला आहे तो ह्यापूर्वीचा अतिशय बिकट होता. तर त्यामुळे 14 नंतर त्या पद्धतीने जर आपण बघायला गेलं तर कनेक्टिव्हिटी जी असेल
मुंबईचं पूर्ण मेट्रो इन्फ्रास्ट्रक्चर जे आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल तर मुंबईचे सगळे रोड्स जे आहेत, CC रोड, ते आपण करायला घेतलेले आहेत. आपण नेहमी बघतोय की ज्या पद्धतीने कनेक्टिव्हिटी मेट्रोची वाढते आहे, कम्युटर्स वाढणार आहे, संवाद वाढणार आहे आणि संपूर्ण म्हणजे मुंबईची जर मेट्रो असेल किंवा मुंबईची ट्रेन असेल किंवा बस असणार, ही सगळी कनेक्टिव्हिटी आपण एकाच ठिकाणी आपण आणून ठेवलेली आहे. आणि हे जे स्वप्न आहे हे आमच्या मुख्यमंत्री देवेंद्रजींचं स्वप्नच होतं की ही जी कनेक्टिव्हिटी आहे, मुंबईची इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यांना मेट्रो मॅन म्हणून म्हटलं जातं. आणि आता तर ट्रिपल इंजिन सरकार आहे, त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आता मुंबई महानगरपालिका अशा पद्धतीचं चांगलं काम हे महिलांसाठी आम्ही करतो. आणि महिलांच्या सगळ्या सुविधा, कारण शेवटी आम्ही लाडक्या बहिणी आहोत, तर त्यामुळे लाडक्या बहिणींच्या सगळ्या सुविधा या ठिकाणी व्यवस्थित राखण्याचं काम जे ते ट्रिपल इंजिन सरकारच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून व्यवस्थित होताना दिसतंय. खरं तर प्रश्नांची यादी खूप आहे, मात्र तरी सुद्धा एक शेवटचा प्रश्न मुलाखतीच्या शेवटाकडे येताना, मधल्या काळात महापौर झाल्यानंतर अर्थातच ही महापौर पदाची खुर्ची जितकी गुबगुबीत गादीची आहे तितकीच काटेरी सुद्धा आहे. मध्यंतरी काटे टोचायला लागले तुम्हाला, तुमच्या हातावरच्या घड्याळाची चर्चा झाली, गाडीच्या दिव्याची चर्चा झाली आणि एक सल्ला सुद्धा तुम्हाला विरोधकांकडून मिळाला की स्वकीयांपासून सावध राहा. ऋतू तावडेंना खरंच आवश्यकता आहे स्वकीयांपासून सावध राहण्याची? नाही, असं काही आता विरोधकांकडे काही मुद्दे राहिलेले नाही आहेत, तर ते माझ्या घड्याळावरती, माझ्या साडीवरती, प्रत्येक गोष्टीवरती येतात आहे. मुंबईसाठी कन्स्ट्रक्टिव्ह विषय मुंबईकरांनी लक्षात घ्या. मुंबई महानगरपालिकेमध्ये जो मोठा चांगला मॅन्डेट आहे तो आम्हाला दिलेला आहे, मुंबईकरांना कळालं आहे आणि त्यांच्याकडे आता लोकांकडे जाण्यासाठी ते मुद्देच राहिले नाही विकासाचे. तर त्यामुळे त्यांच्याकडे आता घड्याळ, वेणी, फणी ह्याच्याशिवाय काहीच मुद्दे राहिलेले नाही आहे. तर त्यांनी हा घड्याळाचा मुद्दा घेतला होता. जसं आता मॅडमनी सांगितलं, जे आम्ही आहोत ते आहोत. माझं घड्याळ मी दाखवलं, मी सांगितलं माझं घड्याळ ते त्यांनी सांगितलेल्या ब्रँडचं पण नाही आहे. तर मी त्यांना समोरून आव्हान केलं होतं की तुम्ही त्यापेक्षा माझ्यावरती मुंबईच्या नाल्यांवरती, मुंबईच्या रस्त्यांवरती, पाणी टंचाईच्यावरती, CCTV कॅमेरे असेल, महिलांचं सक्षमीकरण असेल, अशा मुद्द्यांवरती जर तुम्ही चर्चा करणार तर मी तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी मी तुम्हाला तुमचं स्वागत करेन. तर मला त्यांच्याकडनं ह्या अपेक्षा आहेत. मला असं वाटतं मी तुमच्या माध्यमातून हा मेसेज त्यांना पोचवावा की किमान येणाऱ्या काळामध्ये तरी तुम्ही माझ्याबरोबर कन्स्ट्रक्टिव्ह गप्पा करा, त्याच्यावरती मी उत्तरं द्यायला एनी टाईम तयार आहे. नक्कीच. त्याच्यामुळे ऋतू तावडे या मुंबईच्या महापौर मुंबईच्या सभागृहात ज्या पद्धतीने सभागृह चालवतात अगदी त्याच पद्धतीने त्यांनी ही मुलाखत सुद्धा चालवली असं म्हणायला हरकत नाहीये. खूप खूप धन्यवाद ऋतूजी, तुम्ही ही मुलाखत आम्हाला दिली, वेळात वेळ काढून इकडे आलात आणि महिला सन्मान या कार्यक्रमात सहभागी झालात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू मनश्री, थँक्यू. झी 24 महिला सन्मान को पॉवर्ड बाय चितळे बंधू, ओनली लव्ह, नो पाम ऑइल, पारसनाथ तेल, सुंदर मी, निरोगी मी. स्पेशल पार्टनर GP पार्सिक सहकारी बँक लिमिटेड, नव्या युगाचं स्मार्ट बँकिंग. सुदर्शन सौर, सोलार म्हटलं की 35 वर्षांपासून एकच विश्वास, विश्वासार्ह नाव सुदर्शन सौर.